आभाळाची आम्ही लेकर काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीआरटी बार टीआरटी सारथी महाज्योती अमृत वनारटी अशा विविध संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जी स्कॉलरशिप दिली जाते त्याची पलपल की अपडेट सबसे पहिले सबसिडी तुमच्यापर्यंत पोहोचवणारा महाराष्ट्रातला एकमेव विश्वासार्ह प्लॅटफॉर्म म्हणजे स्कॉलरशिप मित्रांनो. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज एक महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्या पुढे घेऊन आलोय. या योजनेमार्फत 1,71,000 स्कॉलरशिप मिळणार आहे. त्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू होती. त्यासाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ मिळालेली आहे. पहिली जी तारीख होती ती 23 ऑगस्ट होती. आता वाढलेली तारीख किती आहे, महाज्योती वनारटीची किती आहे, टीआरटी सारथी अमृत यांची किती आहे, ती सगळं डिटेलमध्ये बघणार आहे. त्यासोबत हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. यामध्ये पूर्ण योजनेची माहिती, मिळणारे एकूण लाभ, पूर्व प्रशिक्षण कोर्सेस कोणकोणते सुरू आहेत, स्कॉलरशिप मिळवण्यासाठीची प्रक्रिया काय आहे, शैक्षणिक पात्रता काय आहे, आवश्यक कागदपत्रे, ज्या विद्यार्थ्यांकडे डॉक्युमेंट्स नव्हते त्यामुळे त्यांनी अर्ज केला नाही, त्यांच्यापर्यंत माहिती लेट पोहोचली, त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी या व्हिडिओमध्ये सगळी माहिती देणार आहे. अर्ज करण्याच्या लिंक सेपरेट आहेत 2026च्या, त्या पण तुम्हाला देणार आहे. काही अडचण आली अर्ज करताना तर कुठे संपर्क करायचा त्यासाठी मदतीचं माध्यम तुम्हाला सांगणार आहे. आणि पुढच्या सगळ्या अपडेट, त्यासोबतच या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमची एक सीईटी परीक्षा होते, त्याचे मागच्या वर्षीचे प्रिव्हियस पेपर मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा. या व्हिडिओत मी पेपर कुठे देणार आहे ते पण सांगणार आहे. हे डिस्क्लेमर माझ्या तमाम हितचिंतकांसाठी. हे बघा, हे नोटिफिकेशन आताच 21 तारखेला टीआरटीच्या वेबसाईटवरती आलंय. सामायिक चाचणी परीक्षा 2026 त्यासाठीचं सूचनापत्र आहे. सर्वकष धोरणाच्या अनुषंगानं घेण्यात येणाऱ्या सामायिक चाचणी परीक्षा 2026 करिता ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेस मुदतवाढ देण्याबाबत. आता पहिली संदर्भ बघा, 9 ऑगस्टला ते पहिलं जे नोटिफिकेशन आलं होतं सूचनापत्र, त्यावेळेस त्यांनी तारीख सांगितली होती 23 ऑगस्ट 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख सांगितली होती. बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडे इन्कम सर्टिफिकेट नव्हतं, कास्ट सर्टिफिकेट नव्हतं, कास्ट व्हॅलिडिटी नव्हती, त्यांच्यासाठी हा दिलासा समजूया आपण. आता अर्ज करण्याची शेवटची दिनांक त्यांनी 29 ऑगस्ट रात्री 11:59 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तदनंतर त्यास कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाही असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे तुम्ही जे डॉक्युमेंट नसल्यामुळे फॉर्म भरले नाही त्या प्रत्येकानं फॉर्म भरून घ्या. आता शनिवार रविवाराला इन्कम सर्टिफिकेट मिळत नसेल किंवा कोणते डॉक्युमेंट मिळत नसतील तर सोमवारी काढून घ्या आणि बिंदासपणे सगळ्यांनी फॉर्म भरा. जेवढ्या कोर्सेसला तुम्ही इलिजिबल असाल त्या सगळ्यांसाठी फॉर्म भरा, म्हणजे यूपीएससी, एसएससी, बँकिंग, एमपीएससी, राज्यसेवा कंबाईन. त्यासोबत बघा, डेट महाज्योती आणि वनारटीची पण डेट वाढलेली आहे. बघा, पहिली डेट त्यांची होती 23 ऑगस्ट 2026, आता ती 26 ऑगस्ट पर्यंत डेट वाढलेली आहे. 26 तारखेच्या आत तुम्ही फॉर्म भरून घ्या. ज्यांनी भरला नसेल त्यांनी बिंदासपणे भरून घ्या. आता आपण ही योजना म्हणजे स्कॉलरशिप नेमकी मिळते कशी त्याची एक शॉर्ट मध्ये तुम्हाला माहिती देतो. सगळ्यात आधी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे असतात. आता अर्ज प्रक्रिया सुरू आहे. तुम्हाला डेट सांगितलं कधीपर्यंत करायचे. तर अर्ज तुम्ही केले की त्यानंतर एक सीईटी होते, कॉमन एंट्रन्स टेस्ट. अतिशय सोपा पेपर असतो, तो चांगला असतो. तुम्ही जो अभ्यास रेग्युलरली करता त्या परीक्षेचा अभ्यासक्रम त्याला असतो. सिलेबस काय असतो त्यावरती पण एक व्हिडिओ डिटेल मी घेऊन येईन, तो पण तुम्ही बघा. आणि सीईटीचे पेपर पण मी तुम्हाला देणार आहे. कसे देणार ते पुढे मी पुढच्या स्लाइडमध्ये सांगतोय. तुमचा फॉर्म भरला, सीईटी दिली, त्यानंतर तुमचं मेरिट लिस्ट रिझल्ट लागतो. त्यानंतर तुम्हाला संस्था निवडीचा विकल्प दिला जातो. तुम्हाला कोणता क्लास निवडायचा आहे, कोणत्या क्लासमध्ये तुम्हाला प्रशिक्षण घ्यायचं आहे, ऑफलाईन प्रशिक्षण, ते तुम्हाला निवडता येतं. ते निवडल्यानंतर तुम्हाला संस्था अलर्ट होते आणि मग तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन तुमचं कोचिंग सुरू होऊन जातं. 1 महिना पूर्ण झाला की तुम्हाला स्टायपेंड मिळायला सुरू होऊन जातं. बघा, संस्थेच्या कोणकोणत्या संस्थेमध्ये कोणकोणत्या जाती किंवा वर्ग समाविष्ट आहे ते आपण बघूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे, यामध्ये एससी अनुसूचित जातीतील सर्व जाती आहेत. फक्त खालील जाती कोणत्या, मांग, मातंग, मिनोवादिया, ही सगळी जी जाती आहेत ना, राधे मांग, मादगी, मादिगा, मांग म्हशी, मांग गारुडी, मांग गारुडी, मदारी, ह्या जाती त्यांनी आरटी मध्ये समाविष्ट केलेत. त्यामुळे इथं बघा, इथं समाविष्ट केल्यामुळे त्यांनी बार्टी मधून त्या कमी केलेत. त्यानंतर छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था, प्रशिक्षण व मानवी विकास संस्था सारथी पुणे, यामध्ये मराठा कुणबी, कुणबी मराठा या जातींचा समावेश आहे. त्यानंतर टीआरटी सर्व अनुसूचित जाती एसटी समाजासाठी असणारी संस्था म्हणजे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था टीआरटी पुणे. त्यानंतर ओबीसी, एसबीसी, फिजीएनटी यांच्यासाठी असणारी तुमची महाज्योती संस्था आहे, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती. त्यानंतर वनारटी ही नवीन सुरू झाली वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था. पीजीएनटी गोर बंजारा जमातीसह विमुक्त जाती अ, भटक्या जाती ब, भटक्या जाती क, भटक्या जाती ड यांच्यासाठी असणारी अतिशय चांगली काम करणारी संस्था म्हणजे वनारटी. त्यानंतर आरटी मी तुम्हाला सांगितलं, बार्टी मध्ये ह्या ज्या वरच्या जाती होत्या त्यांनी कमी करून त्यासाठी स्पेशली अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आरटी पुणे नवीन स्थापन झाली. त्यानंतर अमृत ईडब्ल्यूएस मधील काही लक्षित गटासाठी म्हणजे ब्राह्मण, कायस्थ, कोमटी, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अयंगार, राजपुरोहित, पाटीदार, वैश्य, नायर, नायडू, कम्मा, बनिया, बंगाली, त्यागी, ही सगळी गुजराती, जाट, हिंदू, नेपाली, भूमियार, लोहारा, कानबी इत्यादी या सगळ्या जातींसाठी, जात समूहांसाठी किंवा वर्गांसाठी अमृत ही संस्था आहे.
त्यानंतर त्यांनी लिंगायत समाजासाठी त्यांनी ऍड केलेलं आहे त्यामध्ये, बघा त्यांनी पण अर्ज करू शकता. हे जे नोटिफिकेशन आलं होतं 9 ऑगस्ट बघून बघा. आधी आपण टीआरटी, बार्टी, आरटी, सारथी, अमृत यासाठीच बघूया आणि महाज्योती आणि वनआरटीचं मी शेवटी तुम्हाला स्पेशली त्याविषयी सांगेन. आता अर्ज करण्याची दिनांक तुम्हाला सांगितली 29 तारखेला आहे. यासाठीची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. यातल्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत. इथं तुम्हाला युपीएससी असेल, त्यानंतर एमपीएससी राज्यसेवा असेल, एमपीएससी कंबाईन असेल, एसएससी असेल, बँकिंग असेल, पोलीस भरती असेल, अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण दिलं जातं. स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण. आता तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही फक्त युपीएससीला अर्ज करू शकता का, असं नाही. तुम्ही युपीएससीला पण अर्ज करू शकता, तुम्ही एमपीएससीला पण अर्ज करू शकता, तुम्ही एसएससीला पण अर्ज करू शकता. जे पण ज्या संस्थेचे जे कोर्सेस आहेत त्यामध्ये सगळ्यांना तुम्ही अर्ज, ज्याला ज्याला तुम्ही एलिजिबल असाल त्या सगळ्यांसाठी अर्ज करू शकता. जर तुम्ही युपीएससीला अर्ज केला तर तुम्हाला जर एमपीएससीला करायचं असेल तर अप्लाय फॉर न्यू स्कीम यावरती तुम्हाला क्लिक करावं लागेल. अजून एक महत्वाची सूचना, आता ज्यावेळेस रजिस्ट्रेशन कराल त्यावेळेस तुमच्याकडचे लॉगिन आयडी पासवर्ड असतील तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा. जो तुम्ही फॉर्म भराल तो फॉर्म डाउनलोड करून ठेवा, कारण तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं त्यावेळेस तुम्हाला तो फॉर्म लागतो. त्यानंतर एक्झामचे सेंटर कुठं असतील तर महाराष्ट्रात सर्व ऑनलाईन परीक्षा तुमची महाराष्ट्रात होणार आहे. संपूर्ण जिथे सेंटर असतील ते तुम्हाला हॉल तिकीटवर नंतर येऊन जातील. फक्त युपीएससी दिल्लीचं जे प्रशिक्षण आहे त्यासाठी दिल्लीचं सेंटर असेल. युजर आयडी पासवर्ड तुम्हाला मी सांगितलं सेव्ह करून ठेवा. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे नंतर होतं तुमचं, मेरिट लिस्ट मी सांगितलं मगाशी तुम्हाला. बघा, ज्या विद्यार्थ्यांनी आधी प्रशिक्षण घेतलं असेल त्यांना परत प्रशिक्षण घेता येतं, फक्त 2 वेळा, म्हणजे आधी एकदा आणि आता एकदा. पूर्ण त्यांना फक्त 2दाच प्रशिक्षण घेता येतं, ते पण डिफिकल्टी लेवलनुसार चढत्या क्रमानं प्रशिक्षण कार्यक्रमास पुनश्च केवळ एकदाच. म्हणजे आधी जर तुम्ही एसएससीचा लाभ घेतला असेल तर तुम्ही आता एमपीएससीचा लाभ घेऊ शकता, किंवा एमपीएससीचा राज्यसेवेचा घेतला असेल तर तुम्ही युपीएससीचा घेऊ शकता. पण 2दाच, म्हणजे आधी एकदा घेतला असेल तर आता एकदा, असं 2दाच तुम्ही लाभ घेऊ शकता. मग तुम्ही पेपर सगळे द्या, ज्याला पास व्हाल ते चढत्या क्रमाने तुम्ही लाभ घेऊ शकता. आपल्या चॅनलवरती स्कॉलरशिपच्या सगळ्या अपडेट वर्षभर चालू असतात, त्यामुळे हे चॅनल, हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाने सबस्क्राईब करा. एक कमेंट, हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांना पोहोचण्यासाठी तुमचे एक कमेंट महत्वाचे. प्रत्येकानं लाईक करून एक कमेंट नक्की करा. वयोमर्यादा ह्या वेळेस 30 वर्ष केलेले, मागच्या वेळेस जास्त होती, तर 30 वयाच्या आतले विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात. बघू, वय वाढलं तर चांगलंच आहे, नाही वाढलं तर 30 पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी अर्ज करा. इन्कम बघा, 8 लाखाच्या उत्पन्न तुमचं असणं गरजेचं आहे. 2025-26चा उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. टीआरटी साठी तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी लागते. जर नसेल कास्ट व्हॅलिडिटी तर तुम्ही अप्लाय करा, त्याची पोच पावती आता अपलोड करून तुम्ही अर्ज करू शकता. आता सीईटीचे हे मागचे प्रिव्हियस इयर पेपर, खूप सोप्या लेवलचा परीक्षा असते, हे सगळे पेपर मी तुम्हाला देणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला आपला गुगल फॉर्म आहे, ज्यांना पेपर पाहिजे ते गुगल फॉर्म बिंदासपणे भरू शकतात. काय तुमच्या शंका असतील ते विचारू शकता. जे मला गुगल फॉर्म भरतील, ज्यांना माहिती माझ्याकडून पाहिजे असेल त्यांना मी त्या पेपर पण देणार आहे. बिंदासपणे काही माहिती हवी असेल तर स्वइच्छेने तुम्ही गुगल फॉर्म भरू शकता, कोणालाही कंपल्शन नाही. चला, कोणकोणत्या कोर्सेससाठी प्रशिक्षण कालावधी किती असतो, अनुषंगिक निधी किती असतो, दरमहा विद्यावेतन किती असताना एकूण लाभ किती मिळतो बघा. युपीएससी दिल्लीसाठी सगळ्यात जास्त असतो. 11 महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी, 18,000 सुरुवातीला मिळतात, 10,000 तुम्हाला दिल्लीला जाण्याचा प्रवास खर्च मिळतो आणि 13,000 रुपये विद्यावेतन तुम्हाला दरमहा मिळतं. म्हणजे टोटल मिळणारी रक्कम तुम्हाला किती, 18,000 प्लस 10,000 म्हणजे 28,000 हे वन टाइम, आणि त्यासोबत 13,000 स्टायपेंड तुम्हाला 11 महिने सलग मिळणार आहे, बरोबर. म्हणजे टोटल मिळणारी रक्कम आहे 1,71,000 रुपये. युपीएससी महाराष्ट्रासाठीचा 11 महिन्यांचा कोर्स आहे. 18,000 रुपये तुम्हाला वन टाइम मिळतील आणि 13,000 रुपये विद्यावेतन तुम्हाला मिळेल. टोटल मिळणारा लाभ 1,61,000 रुपये. नंतर एमपीएससी राज्यसेवेसाठी 11 महिन्यांचा कोर्स आहे. एमएस साठी पण 11 महिन्यांचा कोर्स आहे. बघा, 12,000 वन टाइम मिळतील, 10,000 मंथली स्टायपेंड तुम्हाला 11 महिने मिळेल. टोटल मिळणारी रक्कम 1,22,000. जीएमएफसी साठी पण तसंच आहे. ग्रुप बी अँड सी साठी हे बघा, ग्रुप बी अँड सी 6 महिन्याचा कोर्स आहे. एसएससी 6 महिन्याचा कोर्स आहे. 12,000 वन टाइम मिळतील आणि 10,000 तुम्हाला मंथली स्टायपेंड 6 महिन्यासाठी मिळेल. मिळणार टोटल रक्कम 72,000. पोलीस भरतीसाठी पण तसंच आहे. 6 महिन्याचा कोर्स आहे. 12,000 वन टाइम मिळतील, 10,000 मंथली स्टायपेंड 6 महिन्यासाठी मिळेल. मिळणार एकूण रक्कम 72,000. आयबीपीएस साठी 10,000 वन टाइम मिळतात, पण त्यांचा स्टायपेंड कमी, 6,000 स्टायपेंड आहे त्यांना. 46,000 पूर्ण प्रशिक्षण कालावधी त्यांना मिळतात. त्यासोबतच त्यांना ऑफलाईन दर्जेदार कोचिंग मिळतं. त्यानंतर पुस्तकं मिळतात. बाकी सगळं ज्या गोष्टी आहेत, टेस्ट सिरीज वगैरे, ते सगळं त्या क्लास कडून, नामवंत क्लासेस कडून तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं. कोणकोणत्या प्रशिक्षण योजनेसाठी अर्ज सुरू झालेले आहेत ते पण बघा तुम्ही. युपीएससी टीआरटी कडून युपीएससी दिल्ली, युपीएससी पुणे, एमपीएससी राज्यसेवा, ग्रुप बी अँड सी, एमईएस, जेएमएफसी, एसएससी. फक्त टीआरटीचं पोलीस भरती अजून सुरू झालेलं नाही. बार्टीला बघा तुम्ही, युपीएससी, एमपीएससी राज्यसेवा, ग्रुप बी अँड सी, एमईएस, जेएमएफसी, एसएससी, बँकिंग आणि बार्टीचं पोलीस भरती पण सुरू आहे. त्यासोबत आरटीचं पण सुरू आहे. हे सगळं बार्टीचं जे सुरू आहे ते आरटीचं पण सुरू आहे. सारथीमध्ये तुम्हाला हे सगळे दिसतील. युपीएससी, एमपीएससी राज्यसेवा, एमईएस, जेएमएफसी, एसएससी, बँकिंग, ह्या सगळ्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. अमृत योजनेचं बऱ्यापैकी मॅक्सिमम टीईटी सेट सुरू आहे, म्हणजे त्यांनी अर्ज करू शकता.
टीईटी साठी काय लागतं ते पण मी पुढे एज्युकेशन क्वालिफिकेशन पण बघणार आहोत. रिसीचं बटन. त्यानंतर महाज्योतीसाठी पण तुम्हाला युपीएससी, एमपीएससी, राज्यसेवा, एमईएस, जेएमएफसी या सगळ्यांसाठी इलिजिबल आहे, म्हणजे फॉर्म सुरू आहेत. त्यानंतर पोलीस भरतीसाठी पण फॉर्म सुरू आहेत. 1RTचं पण तेच आहे की बघा त्यांचे पण कोर्सेस हे आहेत, त्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. आता बघा एज्युकेशन क्वालिफिकेशन, ज्या विद्यार्थ्यांचं कोणत्याही शाखेमध्ये ग्रॅज्युएशन झालं असेल ते प्रत्येक जण युपीएससी, त्यानंतर एमपीएससी, राज्यसेवा, गटबक, एसएससी बँकिंग या सगळ्यांसाठी अर्ज करू शकतात. टीईटी साठी तुम्हाला डीएड बीएड असणं गरजेचं आहे. पोलीस मिलिटरीसाठी, पोलीससाठी तुमचं वय पोलीससाठी तुमचं 12वी आणि मिलिटरीसाठी तुमचं 10वी असणं गरजेचं आहे. एमईएस साठी मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल यांच्या अलाइड ब्रँचेस तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. विधी शाखेसाठी म्हणजे तुमच्या जेएमसी साठी विधी शाखेची पदवी आणि थोडासा अनुभव गरजेचा आहे. त्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर करताना आवश्यक डॉक्युमेंट कोणकोणते हे सगळ्यात महत्वाचं आहे, ते तुम्ही बघून घ्या. तुमच्या डोमासाईल असणं गरजेचं आहे, कारण महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी योजना आहे. त्यासोबत कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. अमृतला कास्ट सर्टिफिकेट लागत नाही. कास्ट व्हॅलिडिटी TRT सेट लागते. नसेल आता तर पोचपावती चालेल. त्यानंतर 10वी, 12वी, ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट, उत्पन्न 8 लाखापर्यंत पाहिजे, 25-26चा दाखला तुमचा असला पाहिजे. त्यासोबतच जर तुमचं एनसीएल सारथी संस्थेसाठी लागतं, महाज्योती 1RTला पण लागतं. त्यानंतर अमृतसाठी बघा, अमृत संस्थेकरता शाळा सोडल्याचा दाखला, ट्रान्सफर सर्टिफिकेट, ज्यामध्ये जात नमूद असेल ते पाहिजे. तसेच तुमचं EWS सर्टिफिकेट पण अमृतसाठी लागतं. हे डॉक्युमेंट लागतात. याआधी मी प्रत्येक संस्थेचे सेपरेट व्हिडिओ पण आपल्या युट्यूबवरती पोस्ट केलेत, सगळ्यांनी बघून घ्या. प्रत्येक संस्थेसाठी ह्या लिंक वेगवेगळ्या आहेत. TRT साठी, बार्टी साठी, आरटी साठी, सारथीसाठी, अमृतसाठी या सगळ्यांसाठी लिंक वेगवेगळे आहेत. महाज्योतीसाठी महाज्योतीची, 1RT साठी 1RTची. तर ह्या सगळ्या लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो, त्या सगळ्यांनी बघून घ्या किंवा तुम्ही स्वतःही सर्च करू शकता. आता TRTच्या ह्या सगळ्या योजनांसाठी TRT, बार्टी, आरटी, सारथी काही टेक्निकल हेल्प लागली, फॉर्म भरताना काही अडचण आल्या तर तुम्ही या नंबरला कॉल करू शकता. हे मेल आहेत, मेल आयडीवर पण मेल करू शकता. त्यासोबत काही नॉन टेक्निकल हेल्प लागली, म्हणजे तुम्हाला कोणतं डॉक्युमेंट लागेल, कोणत्या वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट लागेल, व्हॅलिडिटी लागेल का, असे जे प्रश्न आहेत त्यासाठी तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकता. संस्थानी नंबर वेगवेगळे आहेत, तिथं तुम्ही कॉल करू शकता. एकदा कॉल केला उचलला नाही तर नंतर पण कॉल करू शकता. प्रिव्हियस इयर पेपर तुम्हाला सांगितलं, गुगल फॉर्म प्रिव्हियस पेपर तुम्हाला मिळून जातील. सो इच्छेने भरू शकता, कोणाला कंपल्शन नाही. आता बघा आपण महाज्योतीवर आणि 1RTवर थोडंसं बोलूया. यांची अर्ज प्रक्रिया सुरू आहे. ते पण कोणकोणत्या कोर्सेससाठी बघा, महाज्योतीकडून युपीएससी साठी, त्यानंतर राज्यसेवेसाठी, नंतर एमपीएससी, एमईएस साठी, ग्रुप बी आणि सी साठी, त्यानंतर ही काही विशेष मागास प्रवर्गातील गोवारी समाजातील विद्यार्थ्यांकरिता युपीएससी, त्यानंतर त्यांच्यासाठीच एमपीएससी, राज्यसेवा आणि विशेष मागासवर्ग प्रवर्गातील गोवारी समाजातील विद्यार्थ्यांकरिता लष्करातील सैनिक भरती म्हणजे मिलिटरी भरतीसाठी पण अर्ज प्रक्रिया सुरू आहे. 1RTच्या माध्यमातून पण युपीएससी, एमपीएससी, राज्यसेवा, एमईएस, ग्रुप बी आणि सी, त्यानंतर भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांकरता युपीएससी, त्यानंतर त्यांच्यासाठी राज्यसेवा आणि त्यांच्यासाठी सैन्य भरती पण आहे. बरोबर. त्यानंतर त्यांनी बाकीची पण माहिती दिलेली आहे. डॉक्युमेंट कोणकोणते लागतात हे पण मी तुम्हाला देतो. एनसीएल इथं लागतं, नॉन क्रिमिलियर. प्रशिक्षणाचं स्वरूप कसं आहे, तर ही पूर्णपणे ऑफलाईन प्रशिक्षण योजना आहे. तुमचं फॉर्म भरल्यानंतर तुम्ही सीटी पास झाल्यानंतर तुम्हाला जर एखादी संस्था अलॉट झाली तुम्ही निवडल्यापैकी, तर तुम्हाला तिथं ऑफलाईन प्रशिक्षण घ्यावं लागतं. डॉक्युमेंट बघा, कास्ट सर्टिफिकेट, आधार कार्ड, डोमासाईल, एनसीएल आणि तुमचे मार्कशीट हे सगळं तुम्हाला असणं गरजेचं आहे. त्यानंतर वेबसाईटवरती तुम्ही जाऊन अर्ज करू शकता. अटी शर्ती त्यांनी सांगितलं 23 ऑगस्ट सांगितलं होतं, पण आता डेट वाढून त्याची 26 तारीख झालेली आहे. तर सगळ्यांनी अर्ज करा. काही मदत लागली तर बिंदासपणे या व्हिडिओच्या खाली कमेंट करा. व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकानं गुगल फॉर्म तुम्हाला जर इच्छा असेल तर भरू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे चॅनल सबस्क्राईब करा. काही अडचण आली हा माझा नंबर आहे, या नंबरवर व्हॉट्सअपवर मेसेज करा किंवा कॉल करा. आणि हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. प्रत्येकाला कंपल्सरी आहे की हे युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. हे टेलिग्रामचे चॅनल पण आहेत आपले, जिथे अपडेट येतात ते पण तुम्ही जॉईन करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही सगळ्यात चांगली योजना आणली त्यासाठी महाराष्ट्र शासनाचं आणि या संस्थांचा आभार मानणं आपलं कर्तव्य आहे. TRT, बार्टी, आरटी, सारथी, अमृत, महाज्योती, 1RT महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून मदत करणाऱ्या सर्व शासकीय संस्थांचं आणि महाराष्ट्र शासनाचं मनपूर्वक आभार. आपल्या अतुलनीय योगदानामुळे सामाजिक समतोल साधत नव महाराष्ट्र निश्चित घडेल. धन्यवाद.